बघूया 100% बातम्या। विधानसभा निवडणुकांच्यासाठी ठाकरे गटानं जोरदार तयारी सुरू केली आहे। या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा मुंबईतल्या रंगशारदा सभागृहात पार पडला। यावेळी उद्धव ठाकरेंनी सत्ताधाऱ्यांवर विशेषतः देवेंद्र फडणवीसांवर जोरदार तोफ टाकली। ठाकरे पिता पुत्रांना अडकवण्यासाठी फडणवीस यांनी दबाव आणल्याचा आरोप माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी केला। त्यावरून ठाकरेंनी फडणवीस यांना ओपन चॅलेंज दिले। अनिल देशमुखांनी सांगितले की कसं मला आणि आदित्यला तुरुंगात टाकण्यासाठी या फडणवीसाचे डाव होते। सगळं मी सहन करून उभा राहिलेला आहे, तर तू तर राशील तर मी तर राहील। लोकसभा निवडणूक निकालाचा उल्लेख करत ठाकरेंनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय। मोदींना सुद्धा आपण जो घाम फोडलाय, माझं तर म्हणणं आहे मोदींनी आता या वेळेला सुद्धा विधानसभेच्या वेळेला प्रचाराला आलंच पाहिजे। बघा तुम्हाला आणखी उरली आहे ना, ती सुद्धा तुमची सगळी काढून तुम्हाला पाठवून देतो। यावेळी ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवरही हल्लाबोल केलाय। आपले बूटसाठी लाचार, त्यांना कळत नाही ते खुर्चीसाठी आईच्या कुशीवरती वार करतायत। ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि फडणवीस यांच्या विरोधात थेट आरपारची भूमिका घेतली आहे। त्यामुळे आगामी काळात ठाकरे गट आणि भाजपमधला संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्ह आहेत। मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला। यावेळी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकांच्या अनुषंगानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण करण्याचा प्रयत्न केला। ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही ओपन चॅलेंज दिलं। एकतर फडणवीस राहतील किंवा मी राहीन असं चॅलेंज ठाकरेंनी दिलं। तसंच मोदींची गुर्मी उतरवली। त्यांनी विधानसभेला प्रचाराला यावं असं आव्हान ठाकरेंनी दिलं। ठाकरेंच्या या टीकेनंतर भाजपनं आक्रमक भूमिका घेतली आहे। या टीकेला भाजप नेत्यांनी प्रत्युत्तर दिलंय। असा त्या ठिकाणी तुम्हाला जनता सबक शिकवेल। तुम्ही ज्या स्तराला उतरल्यात, जर तरची भाषा करताय, जनता तुम्हाला मताच्या रूपाने झोडपल्याशिवाय राहणार नाही। मोदीजींना गाडू ही भाषा बोलणारे तुम्ही प्रत्यक्षरित्या ISI, सिमी आणि PFI यांच्या मागणीला दुजोरा देताय। नाक्यावरची भाषा त्या ठिकाणी अशीच करत राहा आणि लोक तुम्हाला विधानसभेमध्ये या सगळ्या गोष्टींची व्याजासहित परतफेड करतील। त्यामुळे विधानसभेच्या तोंडावर ठाकरे भाजपमध्ये राजकीय सामना सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय। मुंबईतल्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ठाकरेंनी विविध मुद्द्यांवरून सत्ताधाऱ्यांचा समाचार घेतला। विशेषतः मुंबईच्या मुद्द्यावरून ठाकरे अधिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। मुंबईतल्या धारावी पुनर्विकास प्रकल्प म्हणजे लाडका कंत्राटदार योजना असल्याचा हल्लाबोल ठाकरेंनी केला। आता विचारे पहिले धारावीचे टेंडरच कॅन्सल करा। धारावीच्या नावाखाली तुम्ही माझी मुंबई बकाल करणार असाल तर मग ते टेंडर फाडून फेकून दिल्याशिवाय राहणार नाही। सत्तेत आल्यानंतर MMRDA बंद करू अशी घोषणा ठाकरेंनी केली। आपली सत्ता आल्यास महायुतीचे तिन्ही नेते आपापल्या गावी जातील असं म्हणत ठाकरेंनी टीका केली आहे। MMRDA सुद्धा आता मुंबईत गरज काय, आणि म्हणून मी जे काय म्हणतो जसं धारावीचे टेंडर बद्दल बोलतो तसं आपली सत्ता आल्यानंतर MMRDA सुद्धा मी रद्द केल्याशिवाय राहणार नाही। ही शिवसेनेच्या अस्तित्वाची लढाई नसून मुंबईच्या अस्तित्वाची लढाई असल्याचं ठाकरे म्हणाले। बारामतीला दुसरं देतो तिकडे पंचतारांकित शेती करायला, तिसरं देईल नागपूरला, मुंबईकरांसाठी राहिलं कोण? ठाकरेंच्या भाषणामुळे ठाकरे गटाच्या शिवसैनिकांमध्ये उत्साह संचारला। राज्यात अजित पवार यांच्या गुप्त दिल्ली वारीवरून राजकारण तापलं। वेषांतर करून दिल्लीत अमित शहा यांच्या भेटीला नेत्यांच्या गेल्याच्या नंतर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे। बुधवारी सकाळी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी वेषांतरावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, फडणवीस यांच्यावर निशाणा साधला। एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस नकली दाढी मिशा टोप्या वेषांतर करून जे फिरतायत हरून अल रशीद प्रमाणे, हे सगळे हरून अल रशीदची पोरं आहेत। आणि नौटंकी बाज आणि नाटक कोण करतं हे खऱ्या अर्थाने बघायचं असेल ना तर मातोश्रीच्या 3ऱ्या माळ्यावर जाऊन बघा। बनावट ओळखपत्र तयार करून प्रवास कसा करू शकता असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। CRPFची सुरक्षा ही केंद्राच्या गृह अमित शहांच्या हातामध्ये, याचा अर्थ अमित शहानी CRPFला कळवलेला आहे यांना सोडा म्हणून। याच मुद्द्यावरून राऊतांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनाही लक्ष्य केलंय। राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ते सुद्धा कटात सहभागी असू शकतात। अजित डोवाल जेम्स बॉन्ड आहेत ना। संजय राऊत यांच्या या आरोपानंतर अजित पवारांच्या वेषांतराच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळतंय।
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी अजित पवारांच्या वेषांतरावरून दिल्ली वारीच्या मुद्द्यावरून अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे। सलग दुसऱ्या दिवशी राऊतांनी या मुद्द्यावरून अजित पवारांसह केंद्र सरकारला लक्ष्य केलंय। यावेळी संजय राऊत यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केलाय। सुनील तटकरे फिरता रंगमंच असून अजित पवारांना अडचणीत आणायचं काम फिरत्या रंगमंचानं केल्याचा हल्लाबोल खासदार संजय राऊत यांनी केला। गद्दारानं उगाच स्वाभिमानी आणि इमानीचा आव आणून फिरू नये असंही राऊत म्हणाले। राऊतांच्या या टीकेला तटकरेंनीही उत्तर दिलंय। सुनील तटकरे हा एक फिरता रंगमंच आहे। मी आज म्हटलंय की काल अजित पवार यांना अडचणीत आणण्याचं काम या फिरत्या रंगमंचाने केलेलं आहे। गद्दारी कुणी केली महाराष्ट्राच्या जनतेशी 2019 सालामध्ये, आणि त्या गद्दारीचे शिलेदार कोण होते, सरदार कोण होते हे सर्वांना नक्की माहिती आहे। उद्धव ठाकरे नावाचा एक भैरुपया बसलेला आहे, ते फिरतं नाट्य मंडळच आहे। विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर राऊतांनी अजित पवारांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांना घेरलंय। त्यावरून राऊत आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपल्याचं दिसतंय। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून राजकारण चांगलंच पेटलंय। अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड करण्यात आली। यावेळी मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते हे आमने सामने आले। यावेळी मनसे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वाद झाला। या हल्ल्याप्रकरणी आता 13 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आतापर्यंत 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे। मनसेचे सरचिटणीस आणि अकोला विधानसभा निरीक्षक कर्णबाळा दुनबळे यांनी मनसैनिकांना चिथावणी देणारा व्हिडिओ समोर आलाय। साहेबांवरती जो कोणी येणार आडवा त्याला सोडणार नाही, मर्यादेच्या बाहेर जाऊन जर कोण बोलत असेल त्याला सोडणार नाही। मूळ आरोपी जो आहे, ज्याचा व्हिडिओ सर्व आपण मीडिया पत्रकार बांधवांनी दाखवला की ज्यांनी चिथावणी दिली, तर मिटकरीला संपवा अशी चिथावणी देणारा जो कर्णबाळे आहे तो अद्याप फरार कुठं झाला आणि तो का पोलिसांनी पकडला नाही। दुसरीकडे मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या घरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय। मंगळवारी मनसे कार्यकर्त्यांनी अकोल्यात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची गाडी फोडली। मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेनंतर मनसैनिक संतप्त झाले। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी मिटकरींच्या कार्यालयावर धडक देत कारची तोडफोड केली। अकोल्यात झालेल्या या राड्यानंतर पोलिसांनी मनसेच्या 13 कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले। यामध्ये मनसेच्या जय मालोकरचाही समावेश होता। अकोल्यात ज्यावेळी राडा झाला त्यावेळी जय मालोकरला अस्वस्थ वाटू लागलं। या प्रकरणातील इतर आरोपी फरार झाले, मात्र जय मालोकरला रुग्णालयात दाखल करण्यात आलं। त्याची तपासणी केल्यानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आल्याचं स्पष्ट झालं, मात्र उपचाराच्या दरम्यान मंगळवारी संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला। जय मालोकरला धक्काबुक्की झाल्याचा आरोप त्याच्या नातेवाईकांनी केलाय। पोलिसांनी निरपेक्ष या सगळ्या गोष्टीचा एकदा चौकशी करावी। बीएमसी मध्ये डॉक्टर पीएम करणार आहेत त्यांनी सुद्धा अहवाल योग्य तो सादर करावा। जे तिथे लोटालाटी झाली त्याच्यावर काहीतरी दबाव आणला गेला काय किंवा त्याला काही प्रेशर केलं काय याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे। परभणी होमिओपॅथी मेडिकलच्या 3ऱ्या वर्षात तो शिकत होता। गेल्या 5 वर्षापासून तो मनसेत सक्रिय कार्यरत आहे। मनसेच्या विद्यार्थी आघाडीचा तो जिल्हा उपाध्यक्ष होता। अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आला। यातून अमोल मिटकरींच्या कारची अकोल्यात तोडफोड करण्यात आली। या घटनेच्या नंतर मिटकरी आणि मनसे या नेत्यांमध्ये वाकयुद्ध रंगलंय। अमोल मिटकरी आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष उफाळून आला। राज ठाकरेंवर टीका केल्यानं मनसे कार्यकर्त्यांनी मंगळवारी अकोल्यात मिटकरींची गाडी फोडली। या प्रकरणातील सगळ्या आरोपींना अटक करण्याची मागणी मिटकरींनी केली। दरम्यान आजही मनसेचे नेते आणि मिटकरींनी एकमेकांवर टीकेचे बाण सोडले। आपली लायकी नाही, आपली पातळी नाही आणि ती सोडून जर तुम्ही आमच्या सर्वोच्च नेत्यांवर टीका करणार असाल तर राग येणार आणि क्रियेची प्रतिक्रिया होणार। पळपुट्या लोकांवर बोलावं इतके काही माझे वाईट दिवस आले नाही। शेवटी त्याला थोबाड चालवल्याशिवाय त्याला त्याचा मालक भीक टाकणार, त्याचा थोबाड चालू द्या ना। आम्ही पण राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, तो किती थोबाड चालवतो ते बघतोच। मिटकरींच्या कार तोडफोड प्रकरणी 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय, तर इतर 10 जणांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। खबरदारीचा उपाय म्हणून मिटकरींच्या घराबाहेर सुद्धा पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे। वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर हिला UPSCनं मोठा दणका दिलाय। UPSCनं
पूजाची उमेदवारी रद्द केली आहे। तसंच UPSCनं पूजा खेडकरला भविष्यातील सगळ्या परीक्षा आणि निवडीतून काढून टाकलंय। गेल्या महिन्याभरात विविध कारणांमुळे चर्चेत आलेल्या IAS प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांची उमेदवारी UPSCने रद्द केली आहे। त्याचप्रमाणे त्यांना भविष्यातल्या UPSCच्या कोणत्याही परीक्षा देता येणार नाहीत। पूजा खेडकर या CSE 2022 नियमांचं उल्लंघन केल्याबद्दल UPSCला दोषी आढळल्या। खोट्या प्रमाणपत्रासह परीक्षा नियमांमध्ये छेडछाड केल्याप्रकरणी पूजा खेडकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती। या नोटीसीला पूजा खेडकर यांनी 25 जुलै 2024 पर्यंत उत्तर देणं अपेक्षित होतं। मात्र पूजा खेडकर यांनी 4 ऑगस्ट 2024 पर्यंत आणखी वेळ वाढवून देण्याची विनंती केली। त्यांना 30 जुलै 2024 रोजी दुपारी 3:30 वाजेपर्यंत वेळ वाढवून देण्यात आला। मुदतवाढ देऊनही त्यांनी विहित वेळेत त्यांचं स्पष्टीकरण सादर करू शकला नाहीत। CSE 2022 नियमाच्या तरतुदीचं उल्लंघन केल्याबद्दल पूजा खेडकर दोषी आढळल्यात। UPSCला पूजा खेडकर यांचं प्रकरण वगळता इतर कोणत्याही उमेदवारानं CSE नियमानुसार परवानगीपेक्षा जास्त प्रयत्नांचा लाभ घेतल्याचं आढळलं नाही। पूजा खेडकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात सुनावणी पार पडली। या सुनावणीच्या वेळी पूजा खेडकरच्या वकिलांसह सरकारी वकील आणि UPSCच्या वकिलांनी आपापल्या बाजूने जोरदार युक्तिवाद केला। पूजा खेडकर अटकपूर्व जामीन अर्जावर दिल्लीचं पटियाला हाऊस कोर्ट उद्या 4 वाजता आपला निकाल देणार आहे। पूजा खेडकर या 47% दिव्यांग आहेत। दिव्यांग प्रमाणपत्र एम्सच्या बोर्डानं दिलंय। त्यात फ्रॉड काय, लैंगिक छळाची तक्रार दिली म्हणून आपल्या आशिला विरोधात हे केलं जात आहे असा युक्तिवाद पूजाच्या वकिलांनी केला। त्यानंतर सरकारी वकिलांनी यावेळी अटकपूर्व जामिनाला विरोध केला। 2021 मध्ये त्यांना वैद्यकीय तपासणीला सामोरं जायला सांगितलं, त्यांनी ते थांबवलं। पूजा खेडकरला अटकपूर्व जामीन मिळाला तर ती चौकशीला सहकार्य करणार नाही। पूजा खेडकर यांना पूर्ण माहिती होती की त्या फसवणूक करतायत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला। UPSCच्या वकिलांनी पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामिनाला विरोध केलाय। फक्त पूजाचं नाव बदललं गेले नाहीये, तिच्या वडिलांचं नाव तिनं सातत्यानं बदललंय। तिला तो करायचा अधिकार आहे का? तिच्या आईचं नावही तिने बदललंय। तिने संपूर्ण व्यवस्थेसोबत फ्रॉड केलाय। एका प्रामाणिक उमेदवाराची संधी हिरावून घेतली आहे। तपास प्रक्रिया सुरू करावी लागेल, त्यासाठी चौकशी करावी लागेल असं UPSCच्या वकिलांनी म्हटलंय। सोशल मीडियावरच्या मस्करी मैत्रिणीच्या जीवावर कशी बेतली याच्याबद्दलची एक अतिशय धक्कादायक बातमी साताऱ्यातून आली आहे। इंस्टाग्रामवर मुलाच्या नावानं बनावट अकाउंट तयार करण्यात आलं, त्यातून मैत्रिणीची फसवणूक केली। या प्रकारातून एका तरुणीनं आत्महत्या केली आहे। एका मस्करीमुळे एका मुलीला हकनाक जीव गमवावा लागलाय। सध्याच्या जमान्यात तरुणाईला सोशल मीडियाचं व्यसन लागलंय। सोशल मीडियावर एका मैत्रिणीनं दुसऱ्या मैत्रिणीशी केलेली मस्करी एकीच्या जीवावर बेतल्याचा धक्कादायक प्रकार साताऱ्यातल्या वठार भागात घडलाय। सोशल मीडियाच्या माध्यमातून मैत्रिणीनं मैत्रिणीची चेष्टा करायचं ठरवलं। दुसऱ्या मैत्रिणीनं मुलाच्या नावानं इंस्टाग्रामवर खोटं अकाउंट बनवलं। या मुलाच्या अकाउंटवरून मैत्रिणीशी संवाद साधत होती। मुलाच्या नावानं गप्पा मारून प्रेमाच्या जाळ्यात ओढलं गेलं। अकाउंट बनवलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याचा मैत्रिणीनं बनाव रचला। धक्का सहन न झाल्यानं विरहातून मुलीनं गळफास घेऊन आत्महत्या केली। माहिती प्राप्त झाली की तो युजरनेम आणि त्याच्यासोबत अजून काय 4-5 युजरनेम होते, ते सगळे युजरनेम ह्या मैत्रिणीची एक मैत्रीण आहे ती वापरत होती। सोशल मीडिया काळजीपूर्वक वापरावा, तसंच पालकांनी आपल्या मुलांकडे लक्ष द्यावं असं आवाहन पोलिसांनी केलंय। सोशल मीडिया फक्त व्हर्च्युअल नसून हा अस्तित्वात याचे बरेच परिणाम असतात। या प्रकरणी आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा मैत्रिणीवर दाखल करण्यात आलाय। उरण इथल्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरणातील आरोपी दाऊद शेखला मंगळवारी कर्नाटकातल्या गुलबर्ग्यातून अटक करण्यात आली। अटकेनंतर मंगळवारी आरोपीला उरण इथं आणण्यात आलं। त्यानंतर लगेचच आरोपीला उरण कोर्टात हजर करण्यात आलं। आरोपी दाऊद शेखला कोर्टानं 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दाऊद शेख विरोधात हत्या आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। या प्रकरणात दाऊदनं आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। आरोपीनं यशस्वीची निर्घृणपणे हत्या का केली याची कारणं देखील सांगितली आहेत। सध्या तरी कसं दिसतंय की संपर्कामध्ये होती किंवा हा मुलगा संपर्क साधण्याचा प्रयत्न वारंवार त्या मुलीला करत होता किंवा तिकडनं भेटायला। आरोपी दाऊद शेख आणि यशस्वी शिंदे एकमेकांना अनेक वर्षांपासून ओळखत होते। उरणमध्ये दोघी एकाच परिसरात राहायचे। शालेय जीवनापासून दोघांची मैत्री होती। दोघांमध्ये प्रेमाचे संबंध होते अशी माहिती समोर आली आहे। आरोपी दाऊदनं लग्नासाठी यशस्वीकडे तगादा लावला होता। लग्न करून बंगळुरूला स्थायिक होण्यासाठी दाऊद मागे लागला होता, मात्र यशस्वीनं लग्नाला नकार दिला।
25 जुलैला दाऊद यशस्वीला भेटण्यासाठी आला, त्यावेळी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण आणि वाद झाला। या वादातून त्यानं हत्या केल्याची कबुली आरोपी दाऊद शेखनं दिली आहे। राज्यात सध्या उरणच्या यशस्वी शिंदे हत्याकांड प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे आणि हे प्रकरण ताजं असताना आता अमरावतीत एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे। अमरावतीत दिवसाढवळ्या एका अल्पवयीन मुलीवरती प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। अमरावती शहरातल्या राजपेठ अंडरपास मार्गावरून एक अल्पवयीन मुलगी कॉलेजला पायी जात होती। त्यावेळी या मुलीच्या परिसरात राहणाऱ्या एका तरुणानं तिची वाट अडवली आणि वाद घालायला सुरुवात केली। त्यानंतर त्यानं सोबत आणलेल्या धारदार शस्त्रानं मुलीच्या गळ्यावर चाकून वार करून तिला जखमी केलं। त्यानंतर परिसरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी मुलीकडे धाव घेतली। या चाकू हल्ल्यामुळे मुलीच्या गळ्याला 6 टाके पडलेत। या प्रकरणी आरोपी प्रफुल्ल काळकरला अटक करण्यात आली आहे। एकतर्फी प्रेमातून हा हल्ला झाल्याचा संशय आहे। मी याच्या अगोदर रिपोर्ट दिला होता राजापेठ पोलीस स्टेशनला, तरी पण तिथं केली नाही। तो मुलगा धावून निघत होता, आम्ही त्याला पकडला आणि पोलिसांच्या थाळी केलं। इझी जे बेल होत आहे ते फक्त आम्हाला वाटतं कुठे ना कुठे ते थांबलं पाहिजे। उरणच्या यशस्वी शिंदे हत्या प्रकरणानंतर अमरावतीत दिवसाढवळ्या घडलेल्या घटनेमुळे राज्यातील मुली असुरक्षित आहेत का असा सवाल उपस्थित होतोय। केरळमध्ये महाराष्ट्रातल्या माळींप्रमाणेच भूस्खलनाची एक अतिशय दुर्दैवी घटना घडली। यात डोंगराजवळची गावं मातीच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली। यात 144 जणांचे मृतदेह सापडलेत, तर 191 जण अजूनही बेपत्ता आहेत। नैसर्गिक संकटामुळे मदत आणि बचाव कार्यात अनेक अडचणी येत आहेत। केरळच्या वायनाड जिल्ह्यातल्या मेपाडी गावात मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यानं हाहाकार उडालाय। भूस्खलनाच्या घटनेनंतर NDRF आणि स्थानिक प्रशासनाकडून युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। लष्कर आणि हवाई दलानंतर आता नौदलाकडून वायनाडमध्ये मदत आणि बचाव कार्य केले जात आहे। चुरलमल्ला, अट्टामल्ला, नुलपुझा, मंडकाई या गावांना सर्वाधिक फटका बसलाय। वेगानं बचाव कार्य करण्याचा प्रयत्न असल्याचं केरळच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। केंद्राकडूनही वायनाडला सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन देण्यात आलंय। धस जा रहे हैं और तो उधर मूवमेंट में थोड़ी दिक्कत आ रही है, लेकिन इक्विपमेंट है और जवान सारे तैयार हैं इसके लिए। मुसळधार पाऊस आणि खराब हवामानामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत। या अडथळ्यांवर मात करत बचाव पथकाकडून मदत आणि बचाव कार्य केलं जात आहे। गडचिरोलीत सध्या पावसानं धुमशान घातलंय। या पावसामुळे धानाचं नुकसान होईल यासाठी बळीराजा आपल्या परीनं सगळी ती काळजी घेतो। मात्र गडचिरोलीत मुसळधार पाऊस पडतो, अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या गावी सुद्धा नसावं का अशी घटना समोर आली। गडचिरोलीसह पूर्व विदर्भात सर्वाधिक धानाचं उत्पादन घेतलं जातं। या धानाची आदिवासी विकास महामंडळाकडून खरेदी केल्यानंतर त्याची भरडाई केली जाते। मात्र गडचिरोली जिल्ह्यात गेल्या डिसेंबर महिन्यात खरेदी झालेल्या धानाची वडदम मधल्या खरेदी केंद्रावरून उचल न झाल्यानं धान उघड्यावर ठेवण्यात आलं होतं। त्यातच पावसात हे धान भिजल्यानं लाखो रुपयांचं धान मातीमोल झालं। आता इथून हे धान उचलून नेलं जाणार आहे। मात्र आता धानाचं काय कामी कुठल्याही पद्धतीचं कामी येणार नाही आहे। राज्याच्या अन्न नागरी पुरवठा खात्यानं जर या संदर्भात वेळीच पाऊल उचललं असतं तर अशी परिस्थिती उद्भवली नसती। लाखो रुपयांचं धान पावसात भिजून नुकसान होण्याला नेमकं जबाबदार कोण? वेळीच याबाबत काळजी का घेण्यात आली नाही असा सवाल विचारला जातोय। इराणच्या तेहरानमध्ये हमासचा राजकीय प्रमुख इस्माईल हानियाची हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। तेहरानमध्ये इस्माईल हानियाचं वास्तव्य असलेल्या निवासस्थानाच्या बाहेर झालेल्या स्फोटात त्याचा मृत्यू झाला। इस्माईल हानियाच्या मृत्यूला हमासनं इस्रायलला जबाबदार धरलं। 7 ऑक्टोबरच्या नरसंहाराचा मास्टर माइंड आणि हमासचा प्रमुख इस्माईल हानियाचा इस्रायलनं खात्मा केलाय। इराणचे नवे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांच्या शपथविधी समारंभाला हजेरी लावण्यासाठी इस्माईल हानिया आला होता। इराणची राजधानी तेहरानच्या ज्या घरात तो थांबला होता तिथंच त्याच्या अंगरक्षकासह तो मारला गेला। इराणचे सुप्रीम लीडर आयातुल्ला खोमेनींची त्यानं भेट घेतली होती। दोघांच्या भेटीचा एक व्हिडिओ जारी करण्यात आला होता। याच व्हिडिओच्या मदतीनं मोसादनं इस्माईल हानियाचा ठावठिकाणा शोधून काढल्याचं बोललं जात आहे। एकीकडे तेहरानमध्ये मोसादनं इस्माईल हानियाचा खात्मा केला तर दुसरीकडे मोसादनं हिजबुल्लाचा टॉपचा कमांडर फुआद शुक्रला लेबनॉनची राजधानी बैरूतमध्ये संपवलं। इस्रायलनं टार्गेटेड मिसाईलचा वापर करून हानियाची हत्या केल्याचा दावा हमासनं केला।
या हत्येचा भयंकर बदला घेणार असल्याचा इशारा हमासनं दिलाय. तर या होत्या दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या, 100% बातम्या. बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.